आता वेतनवाढीपेक्षा जास्त चर्चेत पेन्शन सुधारणा आहे. पेन्शन सुधारणा म्हणजे पेन्शन दुप्पट. तर पाहूया 8व्या वेतन आयोगानुसार किती 8व्या वेतन आयोग अधिकृतपणे स्थापन केला, परंतु यावेळी सगळ्यांचे लक्ष वेतनावर नाही तर पेन्शन सुधारणेकडे आहे. आता पेन्शन सुधारणा म्हणजे किती वाढलेली आहे ते आता आपण पाहूया. तर 8व्या वेतनानुसार पेन्शनमध्ये पेन्शनधारकांसाठी मोठे बदल करण्यात आलेले आहेत. तर सरकारने तयार केलेल्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे टाकण्यात आलेले आहे, जसे की पेन्शन ग्रॅच्युटी आणि फॅमिली पेन्शनमध्ये वाढीचे प्रस्ताव. कम्युटेड पेन्शन रिस्टोरेशन म्हणजेच पूर्वी कपात झालेले पेन्शन परत सुरू होणे, ही सुधारणा करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक 5 वर्षांनी स्वयंचलित पेन्शन वाढ म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा लागू करण्याबाबतचा विचार. तसेच CGHS अंतर्गत कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट सुविधा. तसेच डिअरनेस अलाउन्स मीन्स DA/DR ला पेन्शनशी थेट जोडणे, या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. पेन्शनधारकांच्या मागण्या काय होत्या ते आता आपण पाहूया. तर सर्वात मोठी मागणी म्हणजे फिटमेंट फॅक्टर वाढवणे. पेन्शन कम्युटेशन कालावधी 15 वर्षावरून 12 वर्षावर आणण्याची मागणी आहे. CGHS हॉस्पिटल सर्व जिल्ह्यात उपलब्ध व्हावीत आणि मेडिकल सहाय्य रक्कम 3,000 वरून 20,000 करण्यात यावी, अशी ही मागणी आहे. आता पेन्शन वाढीचा हिशोब पाहूया. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा जुना बेसिक 40,000 असेल तर त्याची जुनी पेन्शन 20,000 होती. आता जर फिटमेंट फॅक्टर 2.0 झाला तर नवीन पेन्शन 40,000 होईल आणि जर 2.5 झाला तर 50,000 पर्यंत वाढेल. म्हणजे जवळपास दुप्पट वाढ होणार आहे 8व्या वेतन आयोगामध्ये. आता DA/DR वर काय परिणाम होईल ते आता आपण पाहूया. DA आणि DR हा बेसिक पेन्शनचा टक्केवारीने भाग असतो. उदाहरणार्थ जर जुनी पेन्शन 20,000 आणि DR 20% असेल तर 4,000 अतिरिक्त मिळतात. जर नवी पेन्शन 30,000 झाली तर DR 6,000 होईल. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर वाढला की एकूण पेन्शन रक्कम आपोआप वाढेल. आता EPS आणि फॅमिली पेन्शनवरचे परिणाम पाहूया. EPS म्हणजे कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या बेसिक पगारावर आधारित असते. नवीन पे मॅट्रिक्स लागू झाल्यावर EPS देखील वाढेल. फॅमिली पेन्शन सामान्यतः बेसिक पेन्शनच्या 30% इतकी असते. त्यामुळे जर बेसिक 20,000 वरून 30,000 झाला तर फॅमिली पेन्शन 6,000 वरून 9,000 पर्यंत वाढू शकते.